3, 2, 1. गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आज आहे मंडे आणि आत्ताच मी केस धुतले पण लाईट गेली. खूप गरम होते खूप. कसे आहात तुम्ही सगळेजण? बरे आहात ना? होते मम्मी, खूप गरम होते. आत्ताच आंघोळ करून आले आणि लाईट गेली. केस पण ओलले. इतकं गरम होतं. आंघोळ करून आल्यानंतर लाईट जर गेली असेल ना खूप खूप गरम होतं. आणि ऊन बघा किती किती ऊन पडलंय. कधीही गरमी जाईल आणि कधी थंडी येईल असं मला वाटतंय. बाकीच्या ठिकाणी सगळे पाऊस पडला पण आमच्या इथे अजिबात पाऊस पडला नाही. फक्त आभट आलं होतं मध्ये, पण पाऊस अजिबात पडला नाही. अजिबात थंड वाटत नाही, नुसतं गरम गरम आणि गरम होतंय. तर लाईट पण कधी येईल काय माहिती. काल मी एक व्हिडिओ सेंड केला छोटासा, म्हणजे रविवारचा. जास्त काही शूट नाही केलं मी, छोटासाच व्हिडिओ सेंड केला आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. आणि शॉर्ट्स पण खूप छान छान आपल्या चॅनलवर मी सेंड केलं. इंस्टाग्रामवर पण सेंड केलं. जर तुम्ही तिथे ॲक्टिव्ह नसाल किंवा तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर नक्की करा. आणि तुम्हाला जर माहीत नसेल इंस्टाग्रामवर माझ्या चॅनलचं नाव काय आहे, सो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता चॅनलच्या. सो ओके गाईज, गरम तर खूप होतं आहे. मी जरा केसांचा गुंता वगैरे काढून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. आत्ताच लाईट आली आहे. मी केस विसरत होती आणि आत्ताच लाईट आली. तर आता मला बरं वाटतंय. आता मी आरामशी केसांचा गुंता काढू शकते. इथे मी बाहेर बघत होती तर इथे आभट आलं होतं. मला असं वाटलं आभट आलं आता पाऊस पडेल, पण नाही. नंतर थोड्याने लगेच ऊन आलं. म्हणजे हलकं हलकं ऊन येत होतं म्हणजे, आणि नंतर लगेच आभट येत होतं. पण पावसाचा एकही टिपका नाही आहे. मम्मी बोलते की पाऊस पडल्यावर अजून गरम होईल, पण थोड्या वेळासाठी तरी थंड वाटेल ना. खूप खूप गरम होतं आणि एवढं गरम तर बस. तर मी ते केस वगैरे विचारून तयार वगैरे झाली आहे. तर देवपूजा वगैरे करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते. सो इथे मी आता देवपूजा करते, तर भेटूया आपण नंतर. तर देवपूजा वगैरे झाली आहे माझी आणि तिकडे मशीन वगैरे पण लावली आहे. म्हणजे मी आजच्या ब्लॉगमध्ये डेली रुटीन मी जे जे काही करते तेच दाखवते आज तुम्हाला. सो मम्मी ते झाडांना पाणी टाकत होती. बिचारे झाडं एवढे बोलतात ना, रोज ते असे पॅसवलेले असतात, म्हणजे तहान लागले असते त्यांना खूप जास्त. आणि आमच्या इथे पक्षी वगैरे पण येतात, तर मम्मी त्यांना पाणी ठेवते. तर ते पाणी रोज म्हणजे ठेवतो आणि रोज ती वाटी रिकामी असते. आपल्यालाच इतकी तहान लागते आणि इतकं गरम होतं, तर त्या पक्ष्यांना आणि झाडांना काय लागणार, म्हणजे किती लागत असेल. सो इथे जेवण वगैरे आम्ही म्हणजे वरण वगैरे ठेवलं होतं, म्हणजे कालचंच होतं, तर तेच गरम करत होतो आम्ही. आणि दुपारी जास्त कोणाला जेवण जात नाही, त्यामुळे आम्ही थोडंसंच खातो. आणि फ्रूट्स जास्त म्हणजे द्राक्ष वगैरे होते तर आम्ही ते खाल्ले होते. तर इथे भात वगैरे आणि मग दूध गरम करायला ठेवलं आहे. सो इथे आत्ता वाजले आहे 5 नंतर, म्हणजे हा संध्याकाळचा क्लिप आहे. तर 5 वाजले होते, म्हणजे थोड्याने तुमच्यासोबत बोलताना लाईट आली होती, त्यानंतर पुन्हा लाईट गेली आणि इतकं गरम होत होतं सांगते. आणि मी झाडू मारून जस्ट अशी बसली होती, म्हणजे झाडू मारत होती, तर इतकं गरम होत होतं की म्हणजे कुठूनच हवा येत नव्हती, खिडकीतनं नाही, कुठूनच नाही, इतकं गरम होत होतं. आज तर लाईटीने कहरच केला, म्हणजे जास्त एवढी कुठे जात नाही लाईट आमच्याकडे, पण आज खूप वेळ लाईट गेली आणि मला इतका राग येत होता. शप्पल, म्हणजे काय कळतच नव्हतं काय होत होतं. तर खूप वेळानंतर, म्हणजे खूप वेळानंतर आय थिंक सो 6:30 वाजले, 6:30 नाही 6 वाजले असते, तेव्हा लाईट आली. 1 तासाने लाईट आली, पण 1 तास कसा निघत होता ते कळतच, म्हणजे बोलतो खूप खूप इरिटेट होत होतं. सो लाईट आली आणि बरं वाटतं आता. तर हा संध्याकाळचा क्लिप आहे. तर मम्मीने जेवायला कढी पकोडा आणि भात आणि चपाती नव्हती, भाकरी होती केलेली. सो मी एवढं काही शूट नाही केलं संध्याकाळचं, जेवढं शूट केलं तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आता इथे जेवायला आम्ही घेतो आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. मी आज व्हिडिओमध्ये खूप गोष्टी कवर केल्या जे आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कधीच बघितल्या नसतील, त्या मी आज म्हणजे बोलतो ना, या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात. सो माझ्यासाठी हा स्पेशल व्लॉग असेल, कारण की मी पूर्ण डेली रुटीन माझा जो काही असतो, मी काय काय करते तो मी तुमच्यासोबत शेअर केला.
सो इथे मी भजी मस्त खात आहे. खूप टेस्टी झाली होती. म्हणजे गरम तर होतं यार, बट भजी म्हणजे बोलतात ना नाही म्हणजे गरम होत होतं पण टेस्ट तर तोंडालाच चव लागते, काय करणार, खाते. तर मस्त झालं होतं कढी भात आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं जेवण वगैरे. मम्मी मस्त तळत होती आणि मम्मी बोलत होती इतकं गरम होतं, तुला इतका त्रास होता. ॲक्च्युली मला तोंड पण येतं. सो म्हणजे गरमीची जास्तच त्रास होतो, बट तरी पण तोंडालाच बोलतात ना चटक आहे अशी मम्मी बोलते माझी. सो मम्मी इतकी टेस्टी बनवते की रोखू नाही शकत मी स्वतःला. तर मी आजचा व्हिडिओ फायनली इथेच एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझं डेली रुटीन म्हणजे आज मंडे होता म्हणजे, तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि काय नाही गाईज, जरा काहीतरी न्यू ट्राय केलं मी, तर तुम्हाला आवडलं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि लवकरच आपण पुढच्या एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया. म्हणजे मी विचार करते जरा काहीतरी डिफरंट टॉपिकवर आपण व्हिडिओ केले पाहिजे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय गाईज, गुड नाईट.